तर मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी या व्हिडिओमध्ये पुरंदर तालुक्यातील सासवड या शहरातील एक ऐतिहासिक मंदिर आपल्याला दाखवणार आहे. तर या मंदिराचे नाव चांगावटेश्वर असे आहे. हे मंदिर सुमारे 1700व्या शतकात स्थापित केले गेले आहे. हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिराचा उल्लेख संत नामदेव यांनी लिहिलेल्या संत सोपान काका यांच्या समाधी सोहळ्यातील एका अभंगात स्पष्टपणे झालेला आहे. व त्यासोबतच आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 18 नोव्हेंबर 1954 साली या मंदिरास भेट दिलेली आहे. तर अशा ऐतिहासिक मंदिराची आपण माहिती जाणून घेऊया. चला तर मग चांगावटेश्वर मंदिराकडे. हा आहे सासवड ते नारायणपूरकडे जाणारा रोड. या रस्त्याला उजव्या बाजूला रस्त्याच्या आपल्याला चांगावटेश्वर मंदिराचा बोर्ड दिसतो. येथे आपल्याला 2 गाड्यांची धडक होईल असे वाटते आता, म्हणून या वळणावर गाडी जरा सावकाश चालवावी. तर इथे आहे चांगावटेश्वर मंदिराचा बोर्ड. तर या बोर्डच्या समोर चांगावटेश्वर मंदिर परिसरातील हिरवीगार झाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता चांगावटेश्वर मंदिराच्या परिसरात किती हिरवीगार झाडे आहे. आणि येथे गाडी लावण्यास पार्किंग. व हे आहे करा नदी, व करा नदीच्या तीरावर वसलेले हे चांगावटेश्वर मंदिर आहे. तर आपण जाऊया चांगावटेश्वर मंदिराच्या आत. तर ह्या आहेत मंदिराच्या पायऱ्या. मंदिराच्या पायऱ्यांच्या जरासे पुढे आपण पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो एक ओढा. या ओढ्याला पावसामुळे जराशा प्रमाणावर पाणी आलेले आहे. तर आपण मंदिराच्या वरच्या बाजूला जाऊया. तर आपल्याला या पायऱ्यांच्या समोर पाय धुण्यासाठी काही पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. आता आपण यातून वर जाऊया. हे तुळशी वृंदावन आहे. या पायऱ्या अजूनही तुटलेल्या नाहीत व खूप बळकट पायऱ्या आहेत. तर आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश केलेला आहे. आपल्याला वर आल्यानंतर पाहायला मिळते की मंदिराच्या भोवतालीने काही मंदिरे आहेत. आपण मंदिर वरच्या बाजूने पाहू शकता. आणि आपण आता पुढे जाऊया. आणि मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला भव्य दिव्य अशा दगडी दीपमाळा आहेत. आणि आपण आता मंदिराच्या आत प्रवेश करू. आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच पाहायला मिळते की एका मोठ्या दगडात एक अखंड नंदी बनवला गेला आहे. तर आपण पाहूया हा नंदी. मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला श्री गणेशाचे व उजव्या बाजूला मारुती रायाचे दर्शन होते व आपण समोरच्या बाजूने नंदी पाहू शकता. तर आपण मंदिरात जाऊया. मंदिराच्या मंदिरात पूजा चालल्यामुळे आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकलो नाही. यामुळे आम्ही बाहेर आलो. तर इथे मंदिराच्या माहितीचा फलक आहे. हे मंदिराच्या भोवतीने असलेली लहान लहान मंदिरे आहेत. येथे आणखीन एक महादेवाचे मंदिर आहे व त्याच्या थेट मागे एक बजरंगबली हनुमानांचे मंदिर आहे. व मंदिर आपण मागच्या बाजूने पाहू शकता किती मोठे आहे. आणि येथे काही चित्रपट शूटिंग झालेले आहे. सर्जा, गुळाचा गणपती, पुढचं पाऊल, मुंगी उडाली आकाशी, कट्यार काळजात घुसली इत्यादी येथे प्रसिद्ध चित्रपटांचे शूटिंग झालेले आहे. तर आपण मंदिराच्या डाव्या बाजूला जाऊ. तर आपण मंदिराच्या मागे आलेलो आहोत. आणि ही जी भिंत आहे तीच आहे. व मंदिराच्या डाव्या बाजूच्या आवारात एक चाफ्याचे झाड आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण डाव्या बाजूने मंदिर पाहू शकता. मंदिराच्या बाजूने आपल्याला विविध प्रकारच्या फुलझाडांनी सजवलेले दिसून येत आहे.
तर आपण मंदिराच्या वरच्या परिसरातून शूटिंग घेऊया. आपण भिंती जोडून वरच्या बाजूच्या परिसरातील शूटिंग घेत आहे. आता येत्या 2 ते 3 दिवसात श्रावण महिना सुरू होईल, त्यामुळे आपण या मंदिरास अवश्य भेट द्या.